काय हा विषय असा आहे की पक्ष पातळीवर राज्य पातळीवर जे निर्णय होईल ते आमचे पक्षाचे जे संस्थापक आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब आणि कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहेत आणि प्रांताध्यक्ष आणि वरिष्ठ नेते ते त्यांच्या हिशोबाने घेतील आणि जे काही निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाला आमचा साथ आहे. आमचा म्हणणं पहिल्यापासून आहे की साहेब आणि दादांमध्ये जे काय आहे ते डिसएग्रीमेंट आहे, ते भांडण नाहीत. डिसएग्रीमेंट एका परिवारामध्ये एका पक्षामध्ये होते, कारण पक्ष सुद्धा परिवारसारखाच चालतो. आम्ही जेवढे लोक पक्षामध्ये आहे आम्ही काय पवार साहेबांची वेगळे नाहीत. आम्ही सर्व लोक पवार साहेबांचे परिवारसारखे आहोत, कारण पक्ष हा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती आमची अशीच आहे की सर्वांनी मिळून काम करायचं आणि डिसएग्रीमेंट होत राहतात. माझं असं म्हणणं आहे की जर साहेब आणि दादा एकत्र आले पुण्यात तर नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होईल आणि आमचं जे लक्ष आहे महाराष्ट्राचा विकास करणं, पुणे नगरपालिकामध्ये पुण्याचा विकास करणं आणि जिथंही युती शक्य आहे युती करून विकास करणं किंवा स्वतः लढून विकास करणं ते आम्ही करू. भाजपला त्यांनी केलेले जे कृत्य आहेत, लोकांची पक्षांची फोडाफोडी, दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना जे चोरण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांमध्ये तिकीटसाठी पळापळ झालेली आहे. माझं असं म्हणणं फक्त आहे भाजपला की निष्ठावंतांना थोडंसं त्यांनी साथ द्यावा आणि निष्ठावंतांना लक्ष द्यावा, कारण गैरों पे करम अपनों पे सितम भाजपा ये जुल्म न कर, हे जुल्म त्यांनी आपल्या निष्ठावंतांवर करू नये अशी माझी भाजपला एक संदेश आहे माझा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.